सर्वप्रथम वैकुंठवासी हरिभक्तपरायण डॉक्टर दामोदरजी काळे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या गावच्या सरपंचताई, जिल्हा परिषदेच्या सदस्य सरस्वतीताई, गावच्या उपसरपंचताई सुभाषरावजी चौधरी, अशोकरावजी महाटे, भागवतरावजी कोल्हे, आमचे मित्र गंगावलीजी, माजी सरपंच सारंगधर पाटील, मंचावर उपस्थित असलेले तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय सुभाषरावजी, आमचा बंधू गणेश चौधरी, मापारी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर साहेबांचे तत्कालीन अतिशय जीवलग मित्र डॉक्टर नालेगावकर साहेब, पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर योगीराज गायकवाड, डॉक्टर कोरडे साहेब, दामवांना काळे, या ठिकाणी उपस्थित असलेले पवन राऊत, आमच्या डॉक्टर साहेबांचे खरे सहकारी त्या काळामध्ये सायकलवर फिरणारे आदरणीय पंढरीदादा इंगोले, मंचावर उपस्थित असलेली सर्व गणमान्य मंडळी, मोहन चौधरी, ज्यांची नावं घ्यावी अशी खूप त्यांच्यासोबत खरंच काम केलं, असे ज्यांनी सांप्रदायिक पंथामध्ये डॉक्टर साहेबांच्या सोबत काम केलं, आमचे केशवराव, आणि ग्रामपंचायतची सर्व सदस्य मंडळी, सेवा सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, संपूर्ण काळे परिवारावर प्रेम करणारी सर्व मित्र, आप्त मित्रांनो, दोस्तांनो, माता भगिनी आणि संपूर्ण काळे परिवार, या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामपंचायत, संपूर्ण भटुंबरा गाव, सेवा सहकारी सोसायट्या, प्रत्येक गावकऱ्याच्या सहकार्यातून, सगळ्यांच्या विचारातून आज खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांचं नाव तेवत ठेवण्याच्यासाठी या ठिकाणी जी काही स्वागत गेट कमान उभारण्यात आली, अतिशय सर्वप्रथम तुम्हाला सांगेन की फारच सुरेख, फार चांगल्या प्रकारची ही उभारण्यात आली. बांधणाराचं सर्वप्रथम कौतुक केलं पाहिजे, या सगळ्यांना पहिले धन्यवाद दिले पाहिजेत. बंधूंनो, डॉक्टर साहेबांच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखं खूप आहे. डॉक्टर साहेब राजकारणात असताना आम्ही खूप लहान होतो. कोणी आम्ही कॉलेजला असेल, डॉक्टर साहेबांनी देशोन्नतीचे पत्रकार म्हणून सुद्धा काम केलं. त्या ठिकाणी मला वाटते ST स्टँडच्या समोर त्यांचा एक छोटासा खोका होता आणि त्या ठिकाणून देशोन्नती पेपरचा प्रकाश कोहरे साहेबांच्या माध्यमामधून ते काम करायचे. या गोष्टी आम्हाला आठवतात कारण आम्ही लहान होतो. त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांनी ज्या वेळेस ही काही शेतकरी संघटनेची मंडळी आहे, त्या काळातली शेतकरी संघटना म्हणजे अतिशय जबरदस्त. शेतकरी संघटनेचं आंदोलन जर म्हटलं, कारण आम्ही लहान होतो, आणि मग रास्ता रोको असेल, कापसाला त्या काळातला आजचं सोयाबीन नाही, त्या काळामध्ये कापसाचा विषय होता आणि त्या कापसाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या सगळ्या वाहनाला भाव मिळाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस ही मंडळी आंदोलन करायची तर त्या काळामध्ये रस्ता अडवण्याचं काम, मग ते वेळ प्रसंगी पुलावर ते काही दगड टाकणे नाही का, असं चालायचं. त्यामुळे त्यावेळेस आम्ही सुद्धा डॉक्टर साहेबांच्या यांच्या पाठीमागे, मग पुसद नाका असेल, त्याच्या पुढचा आमचा तो रोड असेल, या ठिकाणी आम्ही तेही काम डॉक्टर साहेबांचं पाहिलं. नंतर आम्ही व्यवसायामध्ये आलो. सुभाषराव चौधरी असतील, केशवराव चौधरी असतील, आमचे ढोबळे साहेब असतील, आणि तत्कालीन वारलेले आमचे प्रकाशराव चौधरी, ही मंडळी सगळे आम्ही, आमचे देवदास पाटील जी कापड त्यांचं दुकान आहे, पाटील अँड कंपनी, त्या दुकानामध्ये ही सगळी खेड्याची मंडळी त्या ठिकाणी जमायचे आणि डॉक्टर साहेब सुद्धा त्या ठिकाणी असायचे. मग आमच्या नात्या गोत्याच्या प्रमाणे, कारण हा आमचा व्यवसायात येण्याच्या अगोदरचा किंवा त्याच्या अगोदरचा काळ, परंतु डॉक्टर साहेबाची ही सगळीच मंडळी मजाक करायची. आणि मग नंतर डॉक्टर साहेबांनी त्या ज्यावेळेस ते आमच्या अगोदर राजकारणात होते, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद अलग झाल्याच्या नंतर, वाशिम जिल्हा परिषद झाल्याच्या नंतर पहिल्यांदा या सर्कलचं नेतृत्व ज्यांनी केलं असेल ते डॉक्टर साहेबांनी केलं. आणि डॉक्टर साहेब त्याच्या अगोदर बाजार समितीचे संचालक होते, त्या ठिकाणी सभापती झाले. त्यांनी कसं कसं काम केलं हे आपण सगळ्या मंडळीनं